देते दोन. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देते दोन. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देते दोन. अशी अवस्था आजच्या युवकाची झाली आहे. कारण 2G, 3G, 4G अशी एकावर एक आधुनिक आभूषणे त्याला न मागताच प्राप्त झाल्यामुळे झिंगाट करीत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग, मेसेज सेंडिंग, पोस्ट शेअरिंग अशा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहालातच त्यांचा वेळ संपून जातो. आणि शिवाजी, तानाजी, संभाजी अशा शिवरायांचा वारसा सांगणारे आमचे युवक जेव्हा 3G, 4G, 5G असं म्हणत मोबाईल गेम आणि PUBG सारख्या मोबाईल गेम मध्ये स्वतःचा जीव गमावून बसतात तेव्हा भाषणासाठी एक विषय मिळतो, मोबाईल शाप की वरदान. नमस्कार माझे प्रिय शिक्षक जन आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मी पूनम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर या शाळेची विद्यार्थिनी आपणासमोर मोबाईल शाप की वरदान हा विषय प्रस्तुत करते. श्रोते हो, हेलेन केलर या जगप्रसिद्ध अंध स्त्रीला एका व्यक्तीने कुचेष्टेने विचारले, हेलेन जी, अंधे होना इससे बुरी बात और क्या हो सकती है? त्यावर तिने उत्तर दिले, आँख का होना और फिर भी अंधे समान जीना, इससे बुरी बात और क्या हो सकती है? श्रोते हो, अगदी अशीच अवस्था आजच्या युवकाची झाली आहे. कारण डोळे असून अंधासारख्या वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारख्या जगणाऱ्या आजच्या युवकाला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आपल्याच घराचं थिएटर झालंय आणि आपल्याच आयुष्याचा सिनेमा झाला याचं भानच राहिलं नाही. कारण मोबाईलवर सुरू असलेल्या दिवसभर व्हिडिओ क्लिप, व्हिडिओ गेम्स, नृत्य, लावणी या खऱ्या मनोरंजनापेक्षा आणि संस्कार दर्शनापेक्षा अंग प्रदर्शन घडविणाऱ्या विकृत मनोवृत्ती SMS, व्हॉट्सअप, फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून महिलांची व मुलींची केली जाणारी बदनामी, त्यांच्या चारित्र्यावर उडवले जाणारे शिंतोडे, समाजातील संवेदनशील विश्वांवर उठवले जाणाऱ्या अफवा, त्यातून भडकणाऱ्या दंगली, राजकारणातील भडक भाषणे, त्यातून युवकांची व मुलांची होणारी दिशाभूल. एवढेच नाही तर अतिउत्साह डोंगराच्या माथ्याला, धबधब्याच्या तोंडाला आणि दरीखोऱ्याच्या टोक्याला सेल्फी फोटो काढायला जाऊन कायमचे फोटोच जाणारे आजचे महाभाग. एवढे नाही तर गाडी चालवताना वाकडी मान करून अपघाताला बळी पडणारे आजचे युवक पाहिले तर मन सुन्न होते, विचार कुंठित होतात आणि मेंदू बधीर होऊन जातो. एवढे सगळे पाहिल्यानंतर मोबाईल हा शापच आहे असं म्हणल्याशिवाय राहत नाही. पण मोबाईलमुळे आपलं नुकसानच होतं असा कांगोरा करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच झाडाला मिठी मारून आणि झाड काय मला सोडेना असा अकांड तांडव करण्यासारखंच म्हणावं लागेल. कारण श्रोते हो, माहिती तंत्रज्ञान, SMS, 3G, 4G, 5G अशा आधुनिक जमान्यात मोबाईलच्या या तंत्रज्ञानाला आपण विवेकबुद्धीने वापर केला तर दुसरा ज्ञानाचा, संपर्काचा आणि माहितीचा साधनच होऊ शकत नाही. म्हणून मी शेवटी एवढंच म्हणते, मोबाईलचा अतिरेक सोडून देऊया, ज्ञान व माहितीसाठीच मोबाईलचा वापर करूया, थोडे मनोरंजन, थोडी करमणूक करूया, मग मैदानावर मनसोक्त खेळूया, मन लावून जीव लावून अभ्यास करूया, संत महंतांची पुस्तके वाचूया, आपल्या भारत देशाचं नाव रोशन करूया. थँक्यू.